नमस्कार. परीक्षा जवळ येत आहेत आणि ह्या टाईममध्ये नेमके कोणते प्रश्न एक्झामसाठी करावे किंवा कोणत्या पॉईंट्सवर, कोणत्या लेसनवर जास्त फोकस करावं असं सगळं कन्फ्युजन असतं. तर डोंट वरी, आजपासून आपल्या सिरीजला सुरुवात होत आहे आणि आज सायन्स पार्ट 1 ग्रॅव्हिटेशन या लेसनपासून आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम आपण कोणते इम्पॉर्टंट पॉईंट या लेसनमध्ये वाचायचे आहेत हे पाहणार आहोत आणि त्याचबरोबर जे रिड्यूस सिलेबस आहे ते पण मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पेज नंबर 1 बघा. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल यूज ऑफ ICT पॉईंट जो आहे कॅन्सल झालेला आहे आणि पेज नंबर 1 वरून असा काही इम्पॉर्टंट पॉईंट नाही आहे ज्यावर क्वेश्चन्स येतील एक्झामला. त्यामुळे पेज नंबर 1 वरचं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. पेज नंबर 2 पूर्णच कॅन्सल झालेला आहे. ह्यावर एकही प्रश्न एक्झामसाठी नसणार आहे. त्यानंतर पेज नंबर 3 बघा. कोणताच पार्ट कॅन्सल झालेला नाही आहे यावर आणि हा पॉईंट जो आहे केप्लर्स लॉ खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झामसाठी. तिन्ही लॉज करायचेच आहेत अलॉंग विथ डायग्राम्स. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. त्यानंतर पेज नंबर 4 इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट पार्ट कॅन्सल झालेला आहे आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डेफिनेशन करायची आहे त्याची. त्याचबरोबर F=GM1×m2/d² फॉर्म्युला आहे, त्यावर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तो नीट समजून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली येल्लो बॉक्समध्ये बघा, कॅपिटल Gची व्हॅल्यू आहे दिली आहे 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ती पाठ करायची आहे. कॉन्स्टंट असते ती व्हॅल्यू. पेज नंबर 5 वर बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स पॉईंट कॅन्सल झालेला आहे. कॅन्सल झालेला पार्ट टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या किंवा तुम्ही आधी घेतला पण असेल. पेज नंबर 6 डू यू नो आणि यूज ऑफ ब्रेन पॉवर पार्ट कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर पेज नंबर 7 वर पिंक बॉक्समधला पार्ट कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर पेज नंबर 8 बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झामसाठी डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्यानंतर खाली जे डेरिवेशन दिलं आहे Gच्या व्हॅल्यूसाठी ते विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ G, त्याखाली जे सब पॉईंट्स आहेत 3 ते नीट समजून घ्यायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. गिव्ह रिझन्सचे क्वेश्चन येण्याची शक्यता असते ह्या पॉईंट्सवर. त्यानंतर बघा, पेज नंबर 9 वर जो चेंज विथ डेप्थ पॉईंट आहे तो खास करून खूप इम्पॉर्टंट आहे तिघांमधून. त्यानंतर त्याच्या खाली बघा, मास आणि वेटचा पॉईंट कॅन्सल झाला आहे, त्यावर पण प्रश्न येणार नाही आहेत ह्या एक्झामसाठी. त्याच्यानंतर बघा, पेज नंबर 10 डू यू नोचा पॉईंट जो आहे तो कॅन्सल झालेला आहे. पेज नंबर 11 वर बघा, फ्री फॉलचा पॉईंट जो आहे ना तो इम्पॉर्टंट आहे ह्या पेजवर. त्यावर शॉर्ट नोट येऊ शकतो किंवा फक्त डेफिनेशन विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खाली डू यू नोचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे पेज नंबर 11 वर. त्यानंतर पेज नंबर 12 वर काहीच कॅन्सल नाही गेलं आहे. त्याच्यानंतर बघा, पेज नंबर 13 वर एस्केप व्हेलॉसिटी जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्यावर पण शॉर्ट नोट विचारला जाऊ शकतो किंवा डेफिनेशन पण विचारली जाऊ शकते. त्याचा फॉर्म्युला पण लर्न करून ठेवायचा आहे. पेज नंबर 14 वर बघा, डू यू नो जो पॉईंट आहे तो कॅन्सल केलेला आहे आणि एक्सरसाइजमध्ये पण क्वेश्चन नंबर 2A पूर्णपणे, तर क्वेश्चन नंबर 2B मधला जो 4th पॉईंट आहे सेंट्रिपिटल फोर्स, त्याचा जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल केलेला आहे. आणि आता लास्ट पार्ट, जुलै 2020च्या पेपरमध्ये एक MCQ विचारला होता, द मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ स्पेसक्राफ्ट टू एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फोर्स मस्ट बी डॅश. तर ह्याचं उत्तर तुम्ही ह्या पेजवर फर्स्ट कॉलममध्ये बघू शकता. 11.2 km/s असं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो तुम्ही मार्क करून ठेवा. आणि त्याच्याच खाली एक सेंटेन्स आहे बघा, द स्पेसक्राफ्ट विच आर सेंट टू द मून और अदर प्लॅनेट्स हॅव टू हॅव देअर इनिशियल वेलॉसिटी लार्जर दॅन द एस्केप वेलॉसिटी सो दॅट दे कॅन ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. फिल इन द ब्लँक्स किंवा MCQच्या स्वरूपात हा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे अजून एक पॉईंट आहे, तो तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याच्याच पुढे एक एक्झाम्पल दिलं आहे, तर तो MCQच्या स्वरूपात येऊ शकतो. एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिवन द मास अँड द रेडियस ऑफ द मून टू बी 7.34 × 10⁻22 kg अँड 1.74 × 10⁻6 मीटर रिस्पेक्टिव्हली इज डॅश. तर ह्याचं उत्तर काय येणार, तर ते आहे
2.37 किलोमीटर पर सेकंड जे दिलेलं आहे तिथे. तर हे होते काही इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्ही नीट समजून वाचून ठेवले तर कोणताही क्वेश्चन आन्सर करू शकता. आता पाहूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम्स वन बाय वन. तर आता स्क्रीनवर वन बाय वन क्वेश्चन्स बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन, राईट प्रॉपर आन्सर इन द बॉक्स. फिगरमध्ये बघू शकता 2 ऑब्जेक्ट आहेत विथ मासेस M1 अँड M2 आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते आहे D. तर त्याचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला तयार होतो F=G M1 × M2 अपॉन D². तर तेच डिस्टन्स 3D असेल तर फॉर्म्युला कसा होईल. तर पुढे ॲन्सर दिलेला आहे बघा, F=G M1 × M2 अपॉन 9D² असा त्याचा फॉर्म्युला किंवा ॲन्सर होणार आहे. क्वेश्चन नंबर 2, राईट शॉर्ट नोट्स ऑन एस्केप वेलॉसिटी फ्री फॉल. क्वेश्चन नंबर 3, राईट फॉर्म्युला ऑफ एस्केप वेलॉसिटी. Question number 4, give reason the weight of object changes from place to place though its mass is constant. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, state Newton's law of gravitation, express it with mathematical form of force of gravitation. Question number 6, if G is equal to capital G M upon R square, then where will the value of G be high, at Goa beach or on top of Mount Everest. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. क्वेश्चन नंबर 7, गिव रिझन व्हॅल्यू ऑफ G इज 0 ॲट सेंटर ऑफ द अर्थ. क्वेश्चन नंबर 8, व्हेरिएशन ऑफ G विथ रिस्पेक्ट टू हाईट, डेप्थ अँड अलॉंग द सर्फेस ऑफ द अर्थ. तर ह्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 9, डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. आता हा आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. स्टेट केपलर्स लॉ किंवा दुसऱ्या पद्धतीने हा विचारला जाऊ शकतो. आयडेंटिफाय फिगर अँड राईट लॉज रिलेटेड टू इट. तर त्याच्यासाठी हा फिगर दिलेला असेल, तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही. हा फिगर बघितल्यावर केपलर्स लॉजच लिहायचे आहेत. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, वर्ड प्रॉब्लेम्स. तर इथे बघा, फर्स्ट, अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg फॉल्स फ्रॉम द हाईट ऑफ 490 मीटर. हाऊ मच टाईम इट विल टेक टू रीच द ग्राउंड. जी दिलेला आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम हाईट ऑफ 5 मीटर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दॅट प्लॅनेट. तर हे क्वेश्चन्स व्हॅल्यूज चेंज करून किंवा थोडा पॅटर्न चेंज करून येतील, पण त्याचा आन्सर जे आहे ते सेम राहणार आहे, म्हणजे पॅटर्न सेम राहणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, an iron ball is released from the height of 125 meter and falls freely to the ground. Assuming value of G is 10 meter per second square, calculate time taken by the ball to reach the ground and velocity of ball on reaching the ground. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केले तर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल सॉल्व करायला जमणार आहे. आणि लास्ट क्वेश्चन बघा, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम ईच अदर. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिवली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. इथे जीची व्हॅल्यू दिलेली आहे 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. तर हे होते ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर लेसनमधला रिड्यूस्ड पार्ट पण व्हिडिओमध्ये मी सांगितला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशनवरचे इम्पॉर्टंट सब टॉपिक्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि रिड्यूस सिलेबस बघणार आहोत. तर नवीन व्हिडिओजची अपडेट तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसंच कमेंट्समधून तुमचा फीडबॅक कळवा आणि मध्ये मध्ये मी बेसिक कन्सेप्ट्सवर काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अपलोड करणार आहे, ते पण बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.